सांगली मिरज कुपवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपूर्वी आमदार सुधीरदादा गाडगीळ व त्यांच्या समवेत सांगली महापालिकेचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधीसंदर्भात चर्चा करून आल्याची माहिती पत्रात प्रसिद्ध झाली होती। याच अनुषंगाने महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सुद्धा नुकतीच भेट घेतली आहे। या संपूर्ण घडामोडींवर सांगलीत एकच चर्चा रंगू लागली आहे। आधी आमदारांची व महापालिका पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र निधीसाठी मागणी, आता महापौर धीरज सूर्यवंशी यांची सुद्धा निधीसाठी परस्पर मागणी। नेमके सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये काय खेळ चालू आहे? सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज पालकमंत्र्यांची आहे। वारंवार पालकमंत्री सांगतात पदाधिकाऱ्यांना आपापसातील वाद मिटवा व जनतेचे मूलभूत सुविधा यांच्या विकास कामांच्याकडे लक्ष द्या, पण पालकमंत्री सांगून सुद्धा या गोष्टीवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याचा मार्ग नाही। याचं कारण काय असावं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापौरांनी घेतलेली स्वतंत्र भेट हा एक चर्चेचा विषय झाला आहे। सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत जनतेला यापुढे काय पिक्चर बघायला मिळणार आहे याचा बजेट पण येथेच सांगू शकतील। याच्या अंतर्गत वादामुळे सांगलीचा विकास होताना दिसत नाही, तरी पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या भाषेमध्ये सूचना कराव्यात। सामान्य नागरिकांची इच्छा आहे या भेटीत शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सेवा तसेच विविध विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। महापौर सूर्यवंशी यांनी सांगली मिरज आणि कुपवाड येथील प्रलंबित व प्रस्तावित विकास कामांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापौर पदावर निवड झाल्याबद्दल सूर्यवंशी यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या महत्त्वपूर्ण भेटीच्या वेळी नगरसेवक दयानंद खोत, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज।